गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, जिकडे आपण डेली वरती अनालाइज करतो. कालचं आपलं बोलणं स्पष्ट झालेलं होतं, खूप क्लिअर झालं होतं की 2 दिवस जर मार्केट माझ्या झोनला तोडत नाहीये या माझ्या स्ट्रॅटेजीला तो करत नाहीये, तर मी काहीच नाही करणार, मी गप्प राहणार. माझा दिवस येणार. आणि तो दिवस आज होता. मार्केटनी सकाळी 9:15च्या कॅन्डलला एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली आणि येणाऱ्या अर्धा पाऊण तासामध्ये, म्हणजे बघा ना, 9:50 9:45च्या कॅन्डलमध्ये एक चांगला स्पाइक देऊन मार्केट पुलबॅक करून वरती गेलंय. नीट बघा, मी जेव्हा असं बोलतो याचा अर्थ काय होतो की मार्केट वरती जाऊन सेलर्सने एकदा अटेम्प्ट केलं पाहिजे खाली झोन मध्ये आणण्याच्या नंतर, आणि इकडनं जर बायर्सने उचललं तर हे खरी बाईंग असते. हा एक हिशोब आहे, हा एक टेक्निकल अनालिसिसचा भाग आहे जो आपल्याला समजणं जरुरी आहे. लोक काय करतात, पटकन इकडे मार्केट निघालं का घ्यायचं बघतात आणि नंतर मार्केट खाली येतं आणि झिरो करतात. खूप लोकांचं असं असतं, समजा मी 100ला घेतला तर मला 120 130 पर्यंत मार्जिन भेटतं आणि परत मग मार्केट इकडनं खाली आल्यावर 100ला येतं, मग घेतलेले पॉईंट निघून जातात. मी काय बोलतोय, घ्या 10-20 पॉईंट, जेवढे येतील तेवढे घ्या, निघून जावा. तिकडे मार्केट कुठे जाते हे फरक नाही पडत आहे. फरक कुठे पडतोय, तुमचं लाल होणं तर तुमचं हिरवं होणं. टेक्निकल वरती अनालाइज करून जर तुम्ही क्लिअर शॉट घेताय आणि तुम्ही समजताय मार्केटला, तर करणं जरुरी आहे. खूप लोकांचं असं पण म्हणणं आहे की मार्केट आजकाल काय देत नाहीये. मार्केट काय देत नाही हा वेगळा विषय आहे, पण मार्केट कडनं आपल्याला किती घेता येईल या आपली किती ताकद आहे हे डिपेंड करतं. डीप इन द मनी जे घ्या कॉल्स, बघा भेटतात की नाही भेटत. का, इकडे कॅपिटल जास्त आहे त्यामुळे लोक इथे खेळत नाहीत. 20,000 25,000 एक लॉटचे लागतात. प्रीमियम 200 लगभग वरती असतात, 150 वरती असतात. 7,500 8,000 10,000 लागतात, म्हणून घेत नाहीत लोक. लोक काय करतात, 5,000 मध्ये 4-5 लॉट घ्यायला बघतात. आणि ते कुठले लॉट असतात, ते असतात ओटीएम. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, ओटीएम हा भविष्य नाही तुमचा. ओटीएम हा भविष्यच नाहीये. त्यासाठी तुम्हाला डीप इन द मनीचेच कॉल घेतले पाहिजे. फक्त इन द मनीचे पण डीप, कारण का त्याच्या मार्केट जर रिव्हर्सल झालं तर एवढं पडत नाही. ते सिंपल स्ट्रॅटेजी तुम्ही आज बघितलं असेल तर जाऊन परत बघा, आजचे प्रीमियम्स बघा. आजचे इन द मनीचे सगळे प्रीमियम्स तसेच आहेत. बाकी ओटीएमचे सगळे झिरो झाले असेल, कारण का एक्सपायरी होतं. नवीन दिवस, नवीन गेम, नवीन समज, नवीन सेटअप, त्या गोष्टी असतात. ठीक आहे. आपला आज टार्गेट मस्त मार्केटने हिट केलेला आहे, सुंदर एकदम हिट केलेला आहे, विदाउट एनी हेझल, विदाउट एनी डोक्याला जरा पण त्रास दिला नाही. सुंदर दिवस होता आजचा. खूप लोकांनी प्रॉफिट पण चांगले केलेत, मला मेसेज आलेत. मग आपलं काय, आपण इथे थांबतोय, आपण इथे थांबतोय, आपण इथे थांबतोय, आपण इथे थांबतोय. आपल्याला भीती असते की मार्केट माझ्या अगेन्स्ट जाईल. बघा, ही भीती जी आहे ना, हा फिअर बोलतात त्याला. हा फिअर, ही भीती जिथपर्यंत तुम्ही काढत नाही ना, तिथपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये उतरता येणार नाही. तुम्हाला पाण्याची भीती आहे तर तुम्ही पोहायला शिकणार नाही, स्विमिंग करायला शिकणारच नाही कधी. कुठे ना कुठेतरी आपली जी भीती असते ती घालणं जरुरी आहे. आपल्याला ओव्हरकम करणं जरुरी आहे, त्याच्यावरती मात करणं जरुरी आहे, त्याच्यावरती जिंकणं जरुरी आहे, तरच आपला प्रवास जो असतो सुखकर असतो. मार्केटने आज मस्त क्लोजिंग दिले वरच्या साईडला. अपेक्षा नव्हती, मी तर खालच्या साईडचा ट्रेडिंग करायचा विचार करत होतो. आज मार्केटने चांगलं दिले. मार्केट जिकडे जाईल तिकडे मी ट्रेडिंग करतो, कळलं का. मी गाडी पकडतो, कुठच्या दिशेची माहिती नाही, ज्या दिशेला गाडी धावेल तिकडे पकडतो मी. माझं क्लिअर असतं. स्ट्रॅटेजी बिल्डअप झाली, बुलिश आहेच, पण बॅरिजचा एक मोठा मला घात दिसत होता. काल पण तुम्हाला बोललोय मी, पण लेवल्स तोडल्यानंतर मी का थांबायचं ना. जर लेवल्स तुटत असतील माझ्या, मीच लेवल्स तोडल्यात आणि मीच माझ्या लेवल्सला रेस्पेक्ट करत नाहीये, तर येणाऱ्या भविष्यात मला कधीच ट्रेडिंग करता चान्स भेटणार नाही. क्लिअर कट मार्केटनी आज एक मस्त रेंज बनवली आणि मस्त रेंजला जाऊन क्लोजिंग दिली. आपण 250 230 पर्यंत बोलतो, मार्केट 260 पर्यंत गेलं, 30 पण वरती गेलं, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आता बघा, आपण 15 मिनिटावरती मार्केटनी काय करायचा प्रयत्न केलाय. इकडनं इकडे, इकडनं इकडे एक झोन बनवलाय. ओके. त्याचबरोबर अजून जर आपण 1 तासामध्ये बघतोय तर नक्कीच मार्केटने ना झोन बनवत मार्केट एक एक झोनला वरती येतोय. इथे बघाल ना, तर एक झोन मोठा होता, त्याच्यापेक्षा छोटा झोन, त्याच्यापेक्षा छोटा झोन, त्याच्यापेक्षा छोटा झोन आणि अजून एक छोटा झोन. म्हणजे काय झालंय, मार्केट वाढतंय पण त्याचा जो वाढण्याचा
प्रकार आहे. म्हणजे समजा ना, ही लाईन एवढी असेल तर एक लाईन छोटी झाली, अजून एक छोटी झाली, अजून एक छोटी झाली, ह्याचा अर्थ पण तुम्हाला समजणं जरुरी आहे. आणि इथे आज जी झाली ती अशी झालेली आहे. मार्केटचा आजची जी कॅन्डल होती खूप मोठी आहे, पण झोन बघतो ना आपण, ओव्हरऑल झोन तो इम्पॉर्टंट आहे. बघा इथे जो झोन होता ना, इकडे जेव्हा सेलिंग आलेली होती, जेव्हा सेलिंग आली होती, तो हा झोन होता. आता आपल्या झोनच्या वरती मार्केट आलेलं आहे. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह झोन मध्ये मार्केट आलेलं आहे. त्यामुळे आता पॉझिटिव्ह राहणं जरुरी आहे, पण नेगेटिव्हला पण आपण नकारू शकत नाही. दुसरी गोष्ट नकारू शकत नाही कारण माहिती काय, हे बघा जिकडनं डबल सेलिंग आलेली आहे. बघा विषय असे असतात, समजायला गेलं तर खूप काय, 10 वेळा समजलं तरी काही नाही. त्यामुळे समजणं जरुरी आहे. पॉझिटिव्ह तर नक्कीच आहे मार्केट. सगळ्यांना वाटतं एक पॅरलल झोन मध्ये चाललेलं, मस्त पॅरलल झोन चाललंय मार्केटचं, इकडनं एक झोन चाललंय, इकडनं एक झोन चाललंय, मस्त मार्केट या झोनला रेस्पेक्ट करत चाललंय. मग इकडचं काय, ही जी झोन आहे ती 250 ची झोन आहे. ठीक आहे, मार्केटने त्या झोनला आता टच केलेलं आहे. आता जर ही झोन तुटली तर गाडी नक्कीच सुटेल वरच्या साईडला, आणि तो झोन बनतोय आपला 500चा. बघा इथे खूप गॅप आहे, मोठा गॅप आहे. 250 वरनं 540 560 पर्यंत, म्हणजे कमी 200-300 पॉईंट ही रॅली आहेच. मार्केट करेल का हे समजणं जरुरी आहे. त्यामुळे जरा सांभाळ. आता एवढे दिवस आपण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह करतो, आता पॉझिटिव्हची बारी आली आहे, पण ती कितपर्यंत चालेल, टिकेल, चालण्यापेक्षा किती वेळ दिवस टिकेल हे बघणं जरुरी आहे. ठीक आहे, आता बघा पुढच्या ह्याच्यामध्ये ही एक्सपायरी 23 ची एक्सपायरी एक आहे, एकच एक्सपायरी बाकी आहे ह्या महिन्याची. म्हणजे निफ्टीची एक्सपायरी डेट गुरुवारपासून मंगळवार झाल्याची हा पहिला महिना आहे. त्यामुळे मार्केट काय ना काहीतरी देऊन जाईल, काय नाही काहीतरी फुल नाही फुलाची बाकी देऊन जाईल, ही अपेक्षा करत आपण बघतोय ना. आज चांगला मार्केटने अपेक्षा करत दिलेली आहे. डेलीवरती येऊन बघूया काय दिसतं आपल्याला. डेलीवरती येऊन पण तुम्हाला तीच लेवल दिसणार आहे, कारण का एक तासामध्ये जी लेवल झाली ना तीच झालेली आहे. ही बघा मार्केटनी बरोबर एक लेवल जी आहे त्या लेवलला मार्केटने येऊन थांबलेलं आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट तुम्ही जर नीट बघत असाल ना तर तुम्हाला कळेल की जर ही लेवल मार्केटनी पाळली आहे, ठीक आहे, ही लेवल मार्केटनी पाळलेली आहे, तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये हा जो तुम्हाला पॅटर्न दिसत आहे त्याचा नक्कीच ब्रेकआउट झालेला आहे. बघा ब्रेकआउट झालेला आहे, आणि तो पण चांगल्या प्रकारे होतं ना, तोडो मरोडो अशी गोष्ट झालेली आहे. ह्याला पुलबॅक असा गोष्ट बोलतात, अशी समज आहे. हा एक पुलबॅकचा एक वेगळाच स्ट्रॅटेजी आहे, एक टेक्निकल अनालिसिस होती, ह्याचा एक वेगळे सेशन होतात, याच्यात खूप काही गोष्टी घडतात आणि ते झालेले नक्कीच. ठीक आहे, आता उद्या बघायचं मार्केट इथे सस्टेन होतं का. मार्केट आहे ना 280च्या वरती 300च्या वरती सस्टेन झालं पाहिजे, सस्टेन झालं पाहिजे, तर मग एक पुढची रॅली येईल. कसं असं माहिती काय, जेव्हा माणूस पळत होतो ना तर त्याला एक ठिकाणी थांबायला लागतं. तिकडनं जर तू चालायला लागला ना तो अजून एक मोठा टार्गेट येतो, पण इथेच जो धावत राहिला ना तो लवकर खाली पडेल. तर मार्केट जेवढं धावतंय ना तेवढी भीती पण निर्माण झालेली आहे. आता मी तुम्हाला घाबरवत नाहीये, तुम्हाला वेगळा विचार करायला लावत नाहीये, पण सत्य परिस्थिती सांगणं जरुरी आहे. ठीक आहे, तर उद्या मार्केटमध्ये काय होणार याची शक्यता बघा. 5 मिनिटाच्या चार्टवरती जाऊन आपण नक्कीच बघूया. मार्केटने आपल्या लेवलला बरोबर टच केलेलं आहे. ठीक आहे, उद्याची लेवल जर मी बघत असेल ना तर मार्केटने उद्या 270 तोडून मार्केट इथे सस्टेन. बघा दोन पॅटर्न असे बनवलेत मी, दोन पॅटर्न बनवलेत मी. पहिलं मी एक पॅटर्न बनवून सस्टेन करून निघायला लागतं, पण आता मी जे सस्टेन बोलतो म्हणजे इथे जराशी मारामारी होणं जरुरी आहे. होऊन जर वरती गेलं आणि जर तरी 300ची लेवल तोडली तर यस मी डेफिनेटली कॉल साईडलाच बसणार आहे. आणि जर मला पुट साईडला बसायचं असेल तर माझी ही लेवल, कारण का मार्केटने इकडे दोनदा रिजेक्शन घेतलेलं आहे. इथे एकदा घेतले, इथे एकदा घेतले आणि मार्केट वरती गेले. त्यामुळे ही लेवल माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जी आहे 150ची. म्हणजे मी 150च्या खाली ती ला खेळेन.
ठीक आहे. आणि 280च्या वरती किंवा 300 वरती सस्टेन झाल्यानंतर मी काहीतरी करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मार्केट ह्या लेवलला आहे, समजा उद्या फ्लॅट खुललं ना तर ते जाईल वरती आणि इकडनं परत खाली येण्याचा प्रकार करू शकतो, हमखास करू शकतो. ऑलमोस्ट हाय टाइम आहे, क्लोजिंग एकदम टॉपच्या जवळच आहे, त्यामुळे इथे गडबड होण्याची शक्यता जास्त आहे. लॉट कमी करा. आज प्रॉफिट झालं असेल तुम्हाला तर उद्या ते घालू नका, या हप्त्यामध्ये सांभाळून ठेवा. पहिले तर अर्धी अमाऊंट विड्रॉल करा, ज्याने तुमचे लॉट्स कमी होतील. कळलं का? हा विषय येणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. बाकी सगळे इंडिकेटर्स पॅटर्न जे पण आहेत ते खूप चांगले चाललेले आहेत. अजून पण तर मार्केटमध्ये खूप निराशा होती की लोक बोलायची अरे मार्केट भेटत नाहीये, काय ट्रेड करायला होत नाहीये, सगळं मार्केट रेंजमध्ये. बघा सगळे दिवस सारखेच असतात ना, त्यामुळे थांबणं जरुरी आहे, शिकणं जरुरी आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला चान्स भेटतो तो दिवस तुम्ही सोडायचा नाही. तुम्ही सतत आहे ना 5 हफ्ते या 1-1.5 महिन्याना फक्त मार्केटला तुम्ही जर बघाल ना की 4-5 दिवस मार्केट थांबते नंतर एकच दिवस पडतंय, तुम्हाला कनेक्शन भेटेल, तुम्हाला ती लिंक भेटेल, तुम्हाला तो कनेक्शनचा जो पॉइंट असतो तो जो भेटला ना, तुम्ही मार्केटला अजिबात सोडू शकणार नाही. कळलं तुम्हाला? हा विषय काय की हे कनेक्शन होणं खूप जरुरी आहे. कॅन्डल्स मी माझे गुरुजी पण मला बोलायचे, मी पण माझ्या स्टुडंट्सला या माझ्या फॅमिली मेंबर्सला या सेशन्स मी हर वेळेस सांगतो, टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. कॅन्डलची संबंधित गोष्टी बोला, संबंधित प्रयत्न करा, कॅन्डल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील. टॉपला हॅमर बनतंय, खाली हॅमर बनतंय, वरती इन्व्हर्टेड हॅमर बनतंय, बेरिश बेसिंग बनतंय, बेलिश अँगल बनतंय, हँगिंग मॅन बनतोय, डोजी बनतोय, या सगळ्या गोष्टी विषयावरती आहेत. त्या कॅन्डल्स तुम्हाला इंडिकेटर्सला मॅच करून तुमचं एक कॅल्क्युलेशन बनतं, त्याला आपण टेक्निकल अनालिसिस बोलतो. आपण 7 महिन्याचा कोर्स करतो, त्यानंतर 2 महिन्याची लाईव्ह ट्रेडिंग, 1 महिन्याची लाईव्ह ट्रेडिंग करतो, अजून 1 महिना देतो, म्हणजे कमी कमी 8-9-10 महिने देतो. त्या 10 महिन्यानंतर आपल्याला एक पोझिशन भेटते. असे खूप लोक ट्रेडर्स बनलेले आहेत ज्यांनी सतत त्यांनी 10 महिने फक्त मार्केटला ऑब्झर्व केलेलं आहे. हे त्यांचे 10 महिने फुकट नसे फुकट नाही गेलेत, वाया नाही गेलेत. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या संध्या किती भेटतात त्यांना हा विचार करते थांबलेत, आणि त्यांची अख्खा संधी आली 10 महिन्यानंतर, आणि चांगल्या प्रमाणे ट्रेडिंग करतात आणि प्रॉफिट पण करतायत. ठीक आहे. तर उद्याच्या लेवल्स आपल्याला नक्कीच माहिती आहेत. उद्या मी ह्याच्या वरतीच खेळेन या ह्याच्या खालीच खेळेन. हा माझा नो ट्रेडिंग झोन असेल. ठीक आहे, हा माझा नो ट्रेडिंग झोन असेल. त्यामुळे सांभाळा, क्वांटिटी कमी ठेवा. अजून एक मी लेवल लावतो, एक ही लेवल जी आहे ना, जी आहे आपली पहिल्याची लेवल. ठीक आहे. वरचा टार्गेट काय असेल ते पण तुम्हाला सांगतो मी. जर वरच्या साईडला तुम्ही खेळत असाल तर वरचा टार्गेट पहिला तर लगभग 380 पर्यंत टार्गेट असेल, म्हणजे 100 पॉईंटची रॅली देईल. सेकंड टार्गेट आपला हा असू शकतो. ठीक आहे. मी हा लावतोय, याच्यावरती नजर ठेवा, आणि तेव्हाच काहीतरी करा जेव्हा मार्केट आपला रेंज तोडत असेल. गाडी सुटत असेल ना तेव्हाच तुम्ही सांगू शकता की गाडी सुटते. प्लॅटफॉर्मला गाडी उभी आहे ना, इंडिकेटर लागले काय लागले तुम्हाला माहितीच नाहीये, कारण का मोटरमॅन तर दोन्ही साईडला आहेत गाडीच्या. गाडी इकडे जाणार आहे का तिकडे जाणार आहे, सगळ्यांना विचारण्यापेक्षा गाडीची मुवमेंट बघा आणि चढा. असं पण नका करू की गाडी चालू झाले आणि चालत्या गाडीमध्ये प्रवास करा, तर आदळाल. गाडीची मुवमेंट पकडणं जरुरी आहे, ट्रेडची मुवमेंट पकडणं जरुरी आहे, तोच खरा खिलाडी. नाहीतर थांबा, शिका, समजा, त्यानंतरच ट्रेडिंग करा. ओके. तर उद्या दिवस तुमचा, आजचा दिवस तुमचा खूप चांगला गेला, याच्यासाठी सगळ्यांचे अभिनंदन, आभार. मला खूप मेसेज आले की सर थँक्यू, धन्यवाद, कालच्या लेवल्स खूप कामाला आल्या. ठीक आहे. त्याप्रमाणेच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.